गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। काल आपण खूप प्रवास केला, रेवणसिद्धाला गेलो होतो आपण, जे रेणावीकडे आहे। त्याच्यानंतर आपण निघालो पन्हाळ्यासाठी। काल रात्री आपण पोहोचलो 8-8:30 वाजता पन्हाळ्याला। आणि त्याच्यानंतर येऊन आपण जेवण केलं आणि आपण झोपून गेलो। आज सकाळी उठून आपण मस्त रेडी झालो आहोत आणि आता निघालोय आपण पन्हाळा किल्ला फिरण्यासाठी। चला मग फिरूयात मस्त पन्हाळा किल्ला। आपण फायनली पन्हाळगडावरती पोहोचलो आहोत। आता आपण पन्हाळगडाचा इतिहास जाणून घेणार आहोत। त्यासाठी आम्ही एक गाईड हायर करणार आहोत आणि तो गाईड आम्हाला पूर्ण पन्हाळगडाची माहिती देईल। पन्हाळगडाला फिरण्याची सुरुवात जी आहे ती 3 दरवाजापासून होते, पण आमचा हा गाईड आम्हाला असं म्हणाला की आपण आपल्या किल्ले पाहणीची सुरुवात अंबरखाना या ठिकाणापासून करूयात। तर आपण हे जे समोर पाहत आहात हे आहेत अंबरखाना, हे 3 आहेत। तर याच्याविषयी आपल्याला डिटेल माहिती आपल्या गाईड सांगतील। किल्ल्याचं जे मेन गेट आहे पूर्वेचा 4 दरवाजा, हा 4 दरवाजा 1844 मध्ये इंग्रजांनी तोफेने उडवला आणि गडावरती येण्यासाठी हा गाडी मार्ग बनवला, पूल बनवला। मेन गेट उद्ध्वस्त करून तिथे पूल बनवल्यामुळे आज आपण गडाच्या आतमध्ये गाडी घेऊन आलाय। जिथं आपला गेट पास घेतला ना तिथे किल्ल्याचं मेन गेट होतं, ते इंग्रजांनी तोफेने उडवलेलं आहे। आपण पुढे 3 दरवाजा बघायचा आहे, तसाच 4 दरवाजा होता। 3 दरवाजे आहेत पण त्याला 3 दरवाजा म्हणतात, तिथे 4 दरवाजे होते म्हणजे 4 गेट होते पण त्याला 4 दरवाजा म्हणतात। इंग्रजांनी उडवल्यामुळे आज आपण गडाच्या आतमध्ये गाडी घेऊन आलाय। या पूर्ण गडावरती आज आपली गाडी फिरते, तो आपल्या लक्षात येत नाही की नेमका गड नेमका किल्ला कुठे आहे। हे जर मेन गेट उद्ध्वस्त केलं नसतं, पूल बनवला नसता, तर इतर किल्ल्यांप्रमाणे आज आपल्याला पन्हाळगडावरती देखील पायी फिरावं लागलं असतं, पायी यावं लागलं असतं। ॲक्च्युली हा गड बांधला राजा भोजने। आपण हिंदीतले एक म्हण ऐकला असाल, कहा राजा भोज कहा गंगोतेली। या राजा भोजने 1052 ते 1112 या 60 वर्षामध्ये हा पन्हाळगड बांधलेला आहे, म्हणजे या गडाची तटबंदी बनलेली आहे। त्यानंतर इथं राहण्यासाठी नागवंशी लोक आले, त्यावेळी किल्ल्याचं नाव होतं पन्नग आले। पन्नग म्हणजे नाग आणि आले म्हणजे राहण्याचं ठिकाण, राहण्याची जागा, म्हणून किल्ल्याला पन्नग आले म्हणायचे। नागवंशी लोकांनंतर 1208 मध्ये इथं यादवकालीन लोक म्हणजेच आपले मराठा लोक आले। या यादवकालीन लोकांनी किल्ल्यावर छोटी छोटी मंदिरं बनवली। पण ज्यावेळी 15व्या शतकामध्ये विजापूरचे आदिलशाह मुघल आले, मुघलांनी संपूर्ण मंदिरं उद्ध्वस्त केली, त्या दगडमातींचा वापर केला आणि इमारती बनवल्या, जसं की 3 दरवाजा, अंधारबवडी, नायकनी सज्जा। आपण इथून पुढे ज्या काही इमारती बघणार आहोत या सर्व 15व्या शतकामध्ये आदिलशाहच्या काळामध्ये डेव्हलप केलेली इमारती आहेत। फक्त किल्ल्याची तटबंदी, किल्ल्याच्या छोटा किल्ला म्हणजे बाले किल्ला आणि किल्ल्याचा डमी किल्ला पावनगड हा राजा भोजने बनवला आहे। हा आपला पहिला पॉईंट आहे, याला बाले किल्ला म्हणायचा। जुनी तसेच सर्वात मोठी वास्तू आहे। 1112 मध्ये म्हणजे 900 वर्षापूर्वी राजा भोजने या बाले किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे। ही इमारत एकच आहे पण वेगवेगळ्या 3 नावांनी ओळखली जाते, धान्य कोठार, अंबरखाना आणि बाले किल्ला। हे आपले जे गाईड आहेत ते किती इन डिटेल माहिती सांगत आहेत ना। त्यांनी आपल्याला सांगितलं इथं असणाऱ्या ह्या 3 धान्य कोठारांची नावं आहेत गंगा, यमुना आणि सरस्वती। 3 कोठारांमध्ये मिळून 25,000 खंडी, एक खंडी म्हणजे 20 पोती, असे सुमारे 5 लाख पोती धान्याचा साठा इथं केला जायचा। यामधलं सर्वात मोठं कोठार आहे गंगा। या गंगा कोठाराचं एंट्रन्स जर बघितलं तर हत्तीच्या पाठीवरती बसायला राजाला लाकडाची अंबारी असते, या अंबारी टाईप बघायला मिळतो आणि आतमध्ये धान्य म्हणजे खाना होता, पण याला अंबरखाना नावाने देखील ओळखलं जातं। किल्ल्याच्यातला छोटा किल्ला पोट किल्ला म्हणून याला बाले किल्ला म्हणतात। का कुठल्याही किल्ल्यावरती जा तुम्ही, किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला एक छोटा किल्ला बघायला मिळतो, त्याला आपण बाले किल्ला म्हणतो, इनर फोर्ट म्हणतो। हा बाले किल्ला का बनवला जायचा? जर शत्रूने कदाचित आपल्या किल्ल्यावरती आक्रमण केलं तर आपल्याला एखादं सुरक्षित राहण्याचं ठिकाण हवं, म्हणून किल्ल्याच्या आतमध्ये आपण एक छोटा किल्ला बनवला जायचा, त्याला बाले किल्ला नावाने आपण ओळखतो। जशी आपण किल्ल्याला तटबंदी बघतो तशी या बाले किल्ल्याला पण तटबंदी आहे, पण तटबंदीच्या भर खोल खंदक खणण्यात आलेलं आहे। जसं दौलताबादला खंदक आहे तसं या बाले किल्ल्याच्या सभोवती पण खंदक होतं। खंदक म्हणजे काय असतं तर किल्ल्याच्या संरक्षणासाठी पाडलेली एक मोठी चर असते। या चरीमध्ये पाणी, दलदल असायची पूर्ण आणि मगरे वगैरे सोडलेल्या असायच्या, म्हणजे शत्रूने कुठून आजूबाजूने या बाले किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करू नये या सुरक्षेसाठी बाले किल्ल्याच्या सभोवती खंदक खणलेलं असायचं। तसं या बाले किल्ल्याला देखील खंदक होतं, पण खंदक कालांतराने बुजून गेलेलं आहे ते। आता आपण टॅक्स म्हणून पैसा भरतो। पूर्वी कसं वस्तू विनिमय पद्धत होती, लगान पिक्चर बघितलं असेल, शेतसरा गोळा केला जायचा। हे शेतसरा गोळा केलेलं धान्य असायचं, हे गडावरती आणण्यासाठी बैलांचा, रेड्यांचा वापर व्हायचा, कारण की पूर्वी गाड्या वगैरे काही नव्हतं। आता म्हणणार बैलगाडी वगैरे, तर बैलगाडी वगैरे वरती येऊ शकत नव्हती, कारण की पायऱ्या वगैरे असायच्या, पायऱ्या वगैरेतून काही बैलगाडीवरती येऊ शकत नाही। त्यामुळे जे बैल असतील, रेडे असतील, जे काही प्राणी असतील त्यांच्या पाठीवरती धान्य लादायचं, या गडावरती आणलं जायचं, या पायऱ्यांपर्यंत आणलं जायचं। पायऱ्यातून धान्य सैनिक पाठीला लावून वरती नेत होते। पहिल्या पायरीची उंची बघा, जेवढी बैलाची रेड्याची असते तेवढी आहे, म्हणजे त्याच्या पाठीवरती जे ठेवलेलं धान्य असेल ते आपल्याला वरती सहजासहजी घेता यावं। हा 3 कोठार आहेत।
हे गंगा आहे, हे यमुना आहे, तिसरं सरस्वती आहे. तिन्ही सेम आहेत, फक्त आकारमान लहान मोठं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं धान्य ठेवण्यासाठी 3 कोठारं बनवण्यात आलेले आहेत. आपण आता कोकणाकडे इकडे जास्त करून भाताचं पीक होतं, त्यामुळे सर्वात मोठं कोठार भाताच्या साळीचं ठेवलेलं आहे. दुसऱ्यामध्ये वरी, कदाचित तुम्ही भगर म्हणत असाल, उपवासासाठी वापरतो. आणि तिसऱ्यामध्ये नाचणी. 3 प्रकारचे धान्य 3 कोठारात ठेवली जायची. तिन्ही कोठारांमध्ये मिळून 25,000 खंडी, एक खंडी म्हणजे 20 पोते, अशी सुमारे 5 लाख पोती धान्याचा साठा या 3 कोठारांमध्ये मिळून केला जायचा. यामधलं हे सर्वात मोठं कोठार आहे गंगा. ह्याचा एंट्रन्स बघा, वरचं नक्षीकाम बघा. राजाच्या पाठीवरती बसायला लाकडाची जशी अंबारी असते, त्या अंबारी टेपेचं नक्षीकाम बनवलेलं आहे. आणि आतमध्ये धान्य म्हणजे खाना होता, म्हणून याला अंबरखाना म्हणतात. का कोठाराची भिंत बघा, 13 फूट जाडीची आपल्याला दगडी भिंत बघायला मिळते. रुंदी बघा 13 फूट जाडीची आहे. आपले एखादा हॉल होईल आता, एवढी जाडीची एक भिंत आहे पूर्वीची. त्या शेजारी पायऱ्या बघितल्या आपण, बाहेर पायऱ्या बघितल्या ना, पायऱ्यातून धान्यवरती टेरेसला घेऊन जायचे. टेरेसला प्रत्येक कमानीमध्ये आपल्याला खिडकी दिसते, त्या खिडकीतून धान्य खाली सोडायचे, त्या होलातून धान्य खाली सोडायचे. धान्य रिकामं होतं, पोत्यांमध्ये नव्हतं. धान्य रिकामं असल्यामुळे जिथून आता आतमध्ये आलो, असे 4 दरवाजे आहेत, 4ही दरवाजे बंद असायचे. त्यातला एक जरी दरवाजा उघडला तर धान्य सर्व बाहेर जाईल. धान्य हे एकदम न घेता जेवढं लागेल तेवढं धान्य घेण्यासाठी एक लॉक स्टीम बनवण्यात आली. खालती होल ठेवलेलं आहे, होलामध्ये लाकडाचा हुंडका होता. हुंडका बाहेर काढला की धान्य बाहेर जायचं. जेवढं लागेल तेवढं धान्य घ्यायचे, परत हुंडका बंद करायचे. एक लॉक स्टीम बनवण्यात आली. खेड्यांमध्ये अजून देखील आपण वापरतो, कणगी म्हणतो याला. ही गोडाऊन बंद असते, आपल्या गोडाऊनमध्ये कितपत धान्य आहे ते बघायचं झालं तरी खिडकी ठेवलेली आहे. खिडकीतून बघायची की आपल्या कोठारांमध्ये, आपल्या गोडाऊनमध्ये कितपत धान्य असेल. पण त्या खिडकीतून जरी बघितलं तर अंदाज लागत नव्हता गोडाऊनमध्ये कितपत धान्य असेल. मोजमापासाठी अंदाजासाठी या 2 पायऱ्या ठेवलेल्या आहेत बघा. इकडे एक आहे, वरती एक आहे. यावरून अंदाज करायचे, मोजमाप करायचे की आपल्या गोडाऊनमध्ये, आपल्या कोठारांमध्ये कितपत धान्य असेल. फक्त पहिल्या पिलरला या लेवल स्टेप्स आहेत, कारण की आपण या खिडकीतून बघतोय. पुढे कुठल्याही पिलरला आपल्याला दिसणार नाहीत. बघा दिसत आहेत का? हां. अशी 3 कोठारं, गंगा, यमुना आणि सरस्वती. हा राजदिंडी मार्ग आहे. राज म्हणजे राजा आणि दिंडी म्हणजे पालखी. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडला निघून गेले, त्यांनी या मार्गाचा अवलंब केला होता. त्यामुळे या मार्गाला राजदिंडी मार्ग म्हणतात. महाराजांनी त्यावेळी घोड्यांचा वापर न करता पालखीचा वापर केला होता. या मार्गावरून खाली उतरला की जंगल आहे, जंगलातून पुढे गेला की 7 पठार लागतात. मसाई देवीचं पठार म्हणतात त्याला. 7 पठार पार केले की परत पुढे जंगल लागतं. जंगलामध्ये पावनखिंड येते. खिंडीला पूर्वी घोडखिंड म्हणायचे. ऍक्च्युली खिंड म्हणजे काय तर आपण मराठीमध्ये 2 डोंगरांमधील छोट्याशा रस्त्याला खिंड म्हणतो. एवढी छोटी होती की 1 घोडा जाईल किंवा 2 माणसे जातील, पण त्याला पूर्वी घोडखिंड म्हणायची. पण ज्यावेळी बाजीप्रभू देशपांडेंचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या रक्तानं खिंड ही पावन झाली असे समजलं, मांडलं आणि खिंडीचं नाव घोडखिंडपासून पावनखिंड असं करण्यात आलेलं आहे. आज खिंडीमध्ये पायी जाण्यासाठी किमान 1-1.5 दिवस तरी लागतो. आपण बघतो हा फक्त एक मार्ग आहे, त्याला राजदिंडी मार्ग म्हणतात. बोर्ड लावला आहे बघा पुढे, तेजोमय पावनखिंड संघर्ष शिवरायांची पावले इथूनच बाहेर पडली. आपण देखील आता किल्ल्याच्या बाहेर पडत आहोत. ही किल्ल्याची तटबंदी आहे. सावकाश. आज आपल्याला सर्वांना पावनखिंडीच्या लढाईबद्दल किंवा अफझलखानाच्या वधाबद्दल माहिती आहे. 10 नोव्हेंबर 1659 मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या जंगलामध्ये हत्तीसारख्या दष्टपुष्ट अफझलखानाचा शिवाजी महाराजांनी वध केला. आणि तिथून पुढील 18 दिवसांमध्ये या पश्चिम महाराष्ट्रातले 15 किल्ले महाराजांनी जिंकले. त्यातला सर्वात महत्त्वाचा किल्ला तो पन्हाळगड. पन्हाळगड महत्त्वाचा का तर पन्हाळगड त्यावेळी मुघलांची उपराजधानी होती. मुघलांच्या उपराजधानीवरती शिवाजी महाराजांनी कब्जा केला होता. 28 नोव्हेंबर 1659 मध्ये शिवाजी महाराज या पन्हाळगडावरती पहिल्यांदा आले होते. पश्चिमेचा जो 3 दरवाजा म्हणजे पूर्वीचा कोकणी दरवाजा म्हणतो आपण, त्या कोकणी दरवाज्यातून महाराजांनी पन्हाळगडावरती पहिल्यांदा एंट्री केली होती. हे गाईड पन्हाळा किल्ल्याबद्दल किती महत्त्वाची आणि व्यवस्थित माहिती सांगत आहेत. ती माहिती जशीच्या तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या व्लॉगमध्ये व्हॉइस ओव्हर न देता आहे तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. हा टेहळणी बुरुज आहे, शत्रूवरती नियंत्रण ठेवण्याचं ठिकाण आहे. पूर्वी शत्रू कुठून येतो कुठून जातो पाहण्यासाठी बुरुजांना खूप महत्त्व होतं. म्हणजे दुरून कुठून शत्रू चढाई केली तर आपल्याला सहज पाहता यावं म्हणून या बुरुजांचा वापर केला जायचा. ह्या किल्ल्याची ही संरक्षक भिंत आहे, म्हणजे तटबंदी आहे. दिसते ना बाजूची ही भिंत, इकडे पण दिसते बघा. ही 8 किलोमीटरची भिंत आहे. या भिंतीवरती असे 120 बुरुज बनवलेले आहेत. आता एवढे बुरुज बनवण्याचं कारण काय आहे? आपल्याकडे मोबाईल आहे, टेलिफोन आहे, झटपट मेसेज पाठवायची साधनं आहेत. पूर्वी असं काही नव्हतं. शत्रूने आक्रमण केलं तर या पूर्ण किल्ल्यावरती संदेश कसा पोहोचवायचा, चालत जाऊन सांगणे, घोड्यावरती जाऊन सांगणे, ह्या गोष्टी शक्य नव्हत्या. कारण की सैनिक आपले एका ठिकाणी नसायचे, हे थोडे पहारासाठी विखुरलेले असायचे आणि प्रत्येक सैनिकाला वेगळा संदेश देणं ही गोष्ट शक्य नव्हती. त्यामुळे या बुरुजांचा वापर व्हायचा.
दिवसाच्या वेळी ढोल वगैरे वाजवायचे, रात्रीच्या वेळी आग लावायचे. संदेश असा 5 मिनिटामध्ये पूर्ण किल्ल्यावरती पसरला जायचा. 100-125 पावलावर एक बुरुज आहे. किल्ल्यावरती असे 120 बुरुज आहेत. त्यामधले काही पडले आहेत, काही अजूनही अस्तित्वात आहेत. प्रत्येक बुरुजाला वेगवेगळी नावे दिलेली आहेत. काली बुरुज, वारे बुरुज, पुसाटी बुरुज, दुतुंडी बुरुज अशी बुरुजांना नावे दिलेली आहेत. सर्व बुरुज आपण पाहू शकत नाही, कारण की प्रत्येक बुरुजाला वरती चढण्यासाठी पायऱ्या वगैरे जंप करून जावं लागतं. याला दुतोंडी बुरुज म्हणतात, कारण की याला दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत आणि याला दुतोंडी बुरुज म्हणतात. वरती गेला की आपल्याला आराममध्ये 10-15 किलोमीटरचा एरिया दिसतो, आजूबाजूचा परिसर दिसतो. आता समोर आपल्याला इमारत दिसते ना, या इमारतीचं नाव आहे सज्जा कोठी. सज्जा म्हणजे गॅलरी, कोठी म्हणजे खोली, राहण्याचं ठिकाण. किल्ल्यावरची सर्वात जुनी तसेच सर्वात मोठी वास्तू आहे. समोर आपल्याला पन्हाळा विद्या मंदिर शाळा दिसते आहे आणि शाळेच्या शेजारी पन्हाळ्याची नगर परिषद आहे. हा संपूर्ण ताराराणीचा राजवाडा आहे. ताराराणी ही शिवाजी महाराजांची सून म्हणायची, आंबेराव मोहितींची कन्या, राजाराम महाराजांची दुसरी पत्नी म्हणायची. हिचा हा राजवाडा 1708 मध्ये राजवाड्याचं बांधकाम केलं आहे. 74 वर्ष म्हणजे 1708 ते 1782 ते राज्यकारभार चालला. 1782ला ही गादी कोल्हापूरला हलवण्यात आलेली आहे. इकडे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर दिसतंय. शिवाजी महाराजांचे पुतळे तुम्ही गावागावात चौकात बघितलं असाल, पण शिवाजी महाराजांची मंदिरं तुम्हाला कमी बघायला भेटतात. शिवाजी महाराजांची मंदिरं त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 आहेत, भारतामध्ये 4 आहेत. त्यातलं समोर एक आहे, इथं शिवाजी महाराजांची संगमरवरी अश्वारूढ म्हणजे घोड्यावरती बसलेली मूर्ती आहे. मंदिर बंद राहतं, सकाळी फक्त पूजेवेळी उघडलं जातं. दुसरं मंदिर सिंधुदुर्गला आहे. सिंधुदुर्गला हातापायांचे ठसे आहेत. तिसरं मंदिर आता भिवंडीमध्ये झालेलं आहे 19 फेब्रुवारी 2025 मध्ये. आणि चौथं मंदिर आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलमला आहे. मल्लिकार्जुन आहे ना तिकडे. याला 3 दरवाजा किंवा कोकणी दरवाजा म्हणतात. आपल्या महाराष्ट्राचा पश्चिम भाग हा कोकण आहे. कोकणामधून येणाऱ्या लोकांसाठी मेन गेट म्हणून इमारतीला पूर्वी कोकणी दरवाजा म्हणायचे, पण सध्या इमारतीला 3 गेट 3 दरवाजे असल्यामुळे 3 दरवाजा नावाने ओळखलं जातं. यातल्या पहिल्या 2 दरवाजाची सुरुवात खालून होते आणि तिसरा दरवाजा इकडे आहे. समोर आपल्याला मंदिर दिसतं आहे. हे शिवकालीन हनुमान मंदिर आहे. आतमध्ये महाराजांच्या काळामध्ये स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर आत्ता बनवलेलं आहे. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी यांनी या मूर्तीची स्थापना केलेली आहे. तिकडे बघा मध्ये समोर नक्षीकाम दिसतंय का काही आपल्याला? हत्तीची सोंड आहे, त्याच्यावरती मोर आहे दोन्ही बाजूला आणि मध्ये कळस आहे. ज्याने हा किल्ला बनवला राजा भोज, त्याचा हा सिम्बॉल आहे. पहिले जे 2 दरवाजे त्याची सुरुवात खालून होते, हा तिसरा दरवाजा आहे. प्रत्येक दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये आपल्याला अशी दगडी बिजागरी बघायला मिळेल. जिथं आपल्याला अशी दगडी बिजागरी बघायला मिळते त्याला दरवाजा म्हणायचा. ही कमान म्हणजे दरवाजा नव्हे. या बिजागरीमध्ये लाकडाचे दरवाजे बसवले होते, जेणेकरून दरवाजे चालू बंद होतील, उघडझाप होतील. हे लाकडाचे दरवाजे खराब झाल्यामुळे काढलेले आहेत. हा तिसरा दरवाजा आहे. या तिसऱ्या दरवाजाच्या बांधकामासाठी शिसं वापरलं आहे. आज आपण आता बांधकामासाठी सिमेंट वाळूचा वापर करतो, पण इथे सिमेंट वाळूची शिसं गरम करून ओतलं आहे बघा. जॉईंटसाठी शिशाचा वापर केलेला आहे. हे चकाकतं लाईट होते, सर्व शिसं आहे, लेड आहे. हा विष्णू चौक आहे. शिवाजी महाराज पन्हाळगडावरती पहिल्यांदा आले होते 28 नोव्हेंबर 1659 मध्ये. त्यांनी या पश्चिमेच्या 3 दरवाजाचा म्हणजेच कोकणी दरवाजाचा अवलंब केला. गडाच्या आतमध्ये त्यांनी एंट्री केली त्यावेळी त्यांच्या या चौकामध्ये सुवर्ण फुले देऊन सत्कार करण्यात आला आहे. चौकाला विष्णू चौक म्हणतात. चौकामध्ये एक विहीर आहे. विहिरीचं नाव आहे विष्णुतीर्थ विष्णुकुंड. किल्ल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे. किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 3127 फूट आहे. तरी पण विहिरीचं पाणी कायम 5 फुटावरती बघायला मिळतं. किती पाण्याचा उपसा केला तर पाण्याची लेवल कमी होत नाही. 12माही पाणी आपल्याला 5 फुटावरती बघायला मिळेल. इकडे मागे काही नक्षीकाम दिसेल आपल्याला. मध्ये गणपती आहे. दोन्ही बाजूला हत्ती लहान आहे, सिंह मोठा दाखवलेला आहे. याला पंचाक्षरी म्हणतात. आपण 4थीचं इतिहासचं पुस्तक बघा, याच्या मुखपृष्ठावरती हे चित्र दिसतंय आपल्याला. आणि बॅक साईड आपण जी सुरुवातीला कोठारं बघितली धान्याची, त्याचा एंट्रन्स दिसतो. म्हणजे आपण अंबरखाना बघितला ना, अंबरे टाईप, त्याचा एंट्रन्स दिसतो आहे. तर आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही कामाची सुरुवात ही श्री गणेशाने करतो.
शिवाजी महाराज पन्हाळगडावरती पहिल्यांदा आले होते 28 नोव्हेंबर 1659मध्ये. युवतीनीमध्ये गणपतीचे चित्र करून श्री गणेशांनी सुरुवात केलेली आहे. पण बाजूला बघा हत्ती लहान दाखवला आहे, सिंह मोठा दाखवला आहे. अस्तित्वात आकारमानाने हत्ती मोठा आहे आणि सिंह लहान आहे, पण इथे उलटा दाखवले याचं कारण हत्ती म्हणजे अफजल खान, सिंह म्हणजे आपले शिवाजी महाराज. अफजल खान हत्तीसारखा दष्टपुष्ट होता, शिवाजी महाराज सिंहासारखे चपळ होते. 10 नोव्हेंबर 1659मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या जंगलामध्ये हत्तीसारख्या दष्टपुष्ट अफजल खानाचा महाराजांनी वध केला, म्हणून इथे हत्ती लहान आणि सिंह मोठा दाखवला आहे. याला पंचाक्षरी म्हणतात. हा पहिला दरवाजा आहे. ह्या पहिल्या दरवाजाचं बांधकाम हे हेमाडपंथी आहे. हेमाडपंथी म्हणजे इंटरलॉक सिस्टममध्ये बनवलेलं आहे. याच्या जॉईंटसाठी चुना, माती, गुळ असलं कोणतंही मिश्रण नाही आहे, फक्त दगडामध्ये दगडांची अडक करून बनवलेले आणि बरोबर सेंटरला जिथं जॉईंट होतोय का ते एक व्ही शेप दगड आहे बघा, त्याला की स्टोन म्हणतात. हेमाडपंथी पाचरा म्हणतात त्याला. हेमाडपंथी बांधकामाची पाचरा की स्टोन आहे. तो जर की स्टोन काढला तरी पूर्ण कमान कोसळू शकते. एका दगडावरती ही संपूर्ण कमान आधारलेली आहे सेंटरच्या व्ही आकारच्या दगडावरती. सुरक्षित धान्य राहण्यासाठी सुरुवातीला आपण कोठार बघितलं. सुरक्षित पाणी मिळण्यासाठी ही समोर विहीर बनवलेली आहे. हिला अंधारबावडी म्हणतात. आज कोकणामध्ये गेला तर विहिरीला बावबावडी नावाने ओळखलं जातं. अंधारामधील विहीर आहे म्हणून इमारतीला अंधारबावडी म्हणतात. इमारत बाहेरून बघा एक गोलाकार बुरुज दिसेल. वर इथून बघितलं तर फक्त वरचा भाग दिसतोय आपल्याला, फक्त एक मजला दिसतो आहे. पण अस्तित्वात इमारत ही 3 मजली आहे. ह्यातल्या तळमजल्यामध्ये विहीर आहे. दुसरा हा चोर मार्ग आहे. तिसरा सैनिकांना विश्रांतीचं ठिकाण आहे. बाहेरून बघितला तर गोलाकार बुरुज दिसतो आहे. हा चोर मार्ग आहे. गडाच्या बाहेर पडण्यासाठी एक छोटेसं प्रवेशद्वार आहे. किल्ल्यावरचा कोणताही संधीच्या आणीबाणीच्या वेळी बाहेर पाठवायचं असेल किंवा बाहेरचा आतमध्ये आणायचं असेल तर इथून आपण किल्ल्याच्या बाहेर पडतो. इथं दरवाजा होता, बिजागरे दिसते का कोपऱ्यामध्ये इकडे, इथे दरवाजा बसवले होतं. लाकडाचा दरवाजा खराब झाल्यामुळे काढलेला आहे. सैनिकाची आणि संदेशवाहक मनुष्याची मिळती जुळती भाषा म्हणजे आपण जो कोड वर्ड म्हणतो, हा कोड वर्ड जमला तरच त्याला आतमध्ये घेतलं जायचं, अन्यथा आत घेतलं जात नसे. संदेशवहन हे माहितगार मनुष्याच्या पुढूनच व्हायचं. नौका मनुष्य कोणी संदेशवहनासाठी जात नव्हता. चुकून देखील शत्रू सैन्याला कोड वर्ड का आला, शत्रू आतमध्ये आला तर पुढे त्याची फसगत व्हायची. इकडे बघा आपण संदेशवहन हे अंधारामध्ये व्हायचं. संदेश घेऊन कोणी शत्रू सैन्य आला म्हणजे शत्रू सैन्य कोणी आतमध्ये जर शिरला तरी तुझ्या पुढे फसगत व्हायची. आपण या भिंतीचा अंदाज घेत गेलो, एक पाऊल पुढे टाकलं तर आपण पुढे पडले जाणार आहोत विहिरीमध्ये. आपल्याला माहिती असेल तर आपण एका बाजूने येणार, म्हणजे माहितगार मनुष्य असेल तर त्याला माहिती असायचं आपण एक पाऊल पुढे टाकला तर आपण विहिरीमध्ये पडले जाणार आहोत. तो त्यामध्ये एका बाजूने यायचा. विहिरीत पडला तर शत्रू, व्यवस्थित आला तर आपला मनुष्य, असं पुढे ओळखलं जायचं. त्यासाठी एक क्रॉसमध्ये ठेवलेलं आहे बघा इकडे. शूरवीर अशा पन्हाळा किल्ल्याचं महत्त्व आणि इतिहास जाणून घेतल्यानंतर आपण आलो आहोत देवी अंबाबाईच्या मंदिरामध्ये. हे देवी अंबाबाईचं मंदिर पन्हाळा किल्ल्यावरतीच आहे. पन्हाळा किल्ल्यावरती पन्हाळगडचा रणसंग्राम म्हणून एक शॉर्ट फिल्म आहे. त्यामध्ये आपल्याला दाखवलं आहे की महाराजांनी पन्हाळगड कसा जिंकला व जेव्हा सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता तेव्हा महाराज तेथून कसे निसटले होते आणि बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची पर्वा न करता खिंड कशी लढवली आणि ती खिंड कशी पावनखिंड झाली, या सर्वांचा शूरवीर असा इतिहास या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्यात आलेला आहे. आणि ही शॉर्ट फिल्म सर्वांनी अवश्य पाहण्यासारखी आहे. याच बिल्डिंगच्या कॉरिडॉरमध्ये अशा प्रकारच्या ऐतिहासिक माहितीचा देखावा सादर केलेला आहे, तो आपण पाहू शकतो. आणि या बिल्डिंगमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला पर पर्सन 150 रुपयांचा चार्ज द्यावा लागतो. असा अवाढव्य आणि पराक्रमी किल्ले पन्हाळगड फिरल्यानंतर मन भारावून गेले. तुम्हाला कशी वाटली ही किल्ले पन्हाळगडाची माहिती अवश्य सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.